जय महाराष्ट्र. तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरमध्ये आहात किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि तुमच्यासाठी एक चांगली करिअर अपॉर्च्युनिटी जर शोधत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन पब्लिक केलेलं आहे. SBI क्लरिकल लेवलच्या वेकेन्सीज SBIने डिक्लेअर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त वेकेन्सीज आहेत. महाराष्ट्रासाठी 2631च्या आसपास जागा आपल्याला पाहायला मिळतात. हां, याच्यामध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जर बघितलं असाल तर 1718 जागा दिसतात, पण त्याच्या पुढेच एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीच्या जागा आहेत, त्याच्या आणखीन पुढे बॅकलॉग वेकेन्सीज आहेत. तर या वेकेन्सीजमध्ये रेग्युलर वेकेन्सीज प्लस बॅकलॉग वेकेन्सी मी कन्सिडर केलेल्या आहेत. आणि थोड्या दिवसांपूर्वी SBIने एक स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह क्लर्कसाठी अनाऊन्स केली होती, SC ST आणि OBC कॅटेगरीसाठी. ती सुद्धा एक अपॉर्च्युनिटी तुमच्या पुढे आहे. तर त्या वेकेन्सी सुद्धा मी याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या आहेत. एकंदरीत SBI क्लर्क या पोझिशनवरती महाराष्ट्रामधून 2600 पेक्षा जास्त स्टुडंट यावर्षी सिलेक्ट केले जाणार आहेत. न्यूज चांगली आहे, पण आपला प्रयत्न हा असला पाहिजे की या 2600 लोकांमध्ये आपला नंबर लागला पाहिजे. कसा लागेल तेच तर डिस्कस करायला मी इथे आलोय. या 2600 लोकांमध्ये आपल्याला जागा कशी मिळवता येईल तेच डिस्कस करायला मी तुमच्या सोबत इथे आलेलो आहे. पहिले एक गोष्ट सांगतो, अवघड आहे का? आज आत्ता या टाइम पासून जर सुरुवात केली तर एक्झामिनेशन क्लिअर करणं अवघड आहे का? लास्ट इयरचं एक्झाम्पल देतो. लास्ट इयर पाठीमागच्या वर्षी 470च्या आसपास जागा होत्या SBI क्लर्कमध्ये. ज्यावेळेस 470च्या आसपास जागांसाठी परीक्षा घेतली गेली SBI क्लर्कची, त्यावेळेस या परीक्षेचं कट ऑफ लागलं होतं 100 मधून 65.5. म्हणजे 100 पैकी 65.5 पेक्षा ज्यांनी मार्क मिळवले त्यांची प्री एक्झामिनेशन क्वालिफाय झाली आणि त्यांना मेन्स देण्याची संधी मिळाली. आणि त्याच वर्षी मेन्स कट ऑफ जे आहे ते 200 पैकी लागलेलं आहे 82च्या आसपास काहीतरी होतं, 82च्या आसपास. म्हणजे 200 पैकी ज्यांनी 82 पेक्षा जास्त मार्क मिळवले त्यांना SBIने सिलेक्शन दिलेलं आहे. ही कधीची गोष्ट करतो मी? 470च्या आसपास 500 वेकेन्सीज कन्सिडर करू. हा, 500 वेकेन्सीज कन्सिडर केल्यानंतरची ही गोष्ट आहे की याच्या आसपास कट ऑफ गेलं होतं. आता आपल्याला लगभग 3 पट वेकेन्सीज पाहायला मिळतात. म्हणजे हे कट ऑफ नक्की कमी येणार आहे. हे कट ऑफ कमी यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. मी काय म्हणतो, चला कमी नाही झाला आपण थोड्या वेळासाठी मानू. हा, चला या वर्षी लोकांनी जास्त अभ्यास केला आणि कट ऑफ कमी नाही झालं, पण 65 मार्क सेक्युअर करणं एवढं अवघड आहे का? तेच तर मी डिस्कस करतोय. हां, तेच तर मी डिस्कस करणार आहे की तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करायला जर 65 मार्क पाहिजे आहेत तर एक स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला पॉईंट सांगतो. तुमच्या सिलेबसमध्ये असे 6 टॉपिक्स आहेत. तुमच्या सिलेबसमध्ये असे 6 टॉपिक्स आहेत ज्यांचं वेटेज 60 मार्क्स आहे. 6 टॉपिक्स असे आहेत ज्यांचं वेटेज 60 मार्क्स आहे. ते 6 टॉपिक जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला त्या 6 टॉपिकचा तर 60 मार्क तुमच्या खिशात आहेत. सेक्युअर किती करायचे? 65. मी काय म्हणतो, त्या 6 टॉपिक म्हणजे 60 मार्काला 50 येऊ दे ना, त्यातले 10 नाही आले 50 येऊ देत. उरलेले किती करायचे तुम्हाला? बाकीच्या टॉपिक्समधनं 16 मार्क सेक्युअर करायचे. होणार नाहीत का? होणार नाहीत का? हां, तर ते 6 टॉपिक कोणते आहेत आणि ते टॉपिक स्टडी करायला तुमच्याकडे बेस्ट रिसोर्स कोणता आहे? फ्री यूट्यूबवरचा बेस्ट रिसोर्स कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. या सेशनमध्ये, या व्हिडिओमध्ये एकाही बॅचबद्दल मी बोलणार नाही आहे. कोणतीही बॅचचं प्रमोशन, कुठल्याही बॅचचं नाव मी या सेशनमध्ये घेणार नाही आहे. फ्री ऑफ कॉस्ट दी बेस्ट रिसोर्सेस जे यूट्यूबवर अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. हां, सुरू करूयात. सुरू करायच्या आधी दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट, पुढच्या साधारण 3-4 महिन्यामध्ये आपल्याकडे 2 अपॉर्च्युनिटीज आहेत. SBI क्लर्कच्या अपॉर्च्युनिटीबद्दल मी तुम्हाला आता सांगितलंच. तसंच थोड्या दिवसांपूर्वी IBPS क्लर्कची वेकेन्सी ऑलरेडी पब्लिक झालेली आहे. IBPS क्लर्कचं नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी 1051 जागा आहेत. तसं पाहायला गेलं तर 3600 पेक्षा जास्त जागांवरती क्लरिकल रिक्रुटमेंट यावर्षी महाराष्ट्रात होत्या. आणि हे नंबर याच्या आधी कधीच पाहायला मिळाले नव्हते.
है ना. मराठीमधून तसं मी व्हिडिओ फार कमी कमी म्हणजे बनवतच नाही. कदाचित या चॅनलवरती आलेला हा माझा पहिला एक्सक्लुझिव्ह मराठी व्हिडिओ असेल, है ना. माझं मन केलं यार, एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ती आपल्या लोकांनी मिस नाही केली पाहिजे. हां, मग ती अपॉर्च्युनिटी मिस नाही करायला तुमच्याकडे काय काय पाहिजे ते मला वाटलं की यार तुम्हाला सांगावं, म्हणून मी हा व्हिडिओ मराठीतून बनवतोय. नाहीतर हा व्हिडिओ हिंदीमध्ये मी ऑलरेडी बनवलेला आहे. हा खास तुमच्यासाठी, की तुमच्याकडून ही अपॉर्च्युनिटी मिस होऊ नये. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जावं आणि त्या इम्पॉर्टंट गोष्टी जेवढ्या लवकर तुम्हाला करता येतील तेवढ्या लवकर तुम्ही कराव्यात. फक्त त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. तर या 2 एक्झामिनेशन मिळून 3600च्या आसपास आपल्याला वेकेन्सीज पाहायला मिळतात क्लर्कसाठी. आणि थोड्याच दिवसात RRB क्लर्कचं पण नोटिफिकेशन मिळेल. त्याच्यामध्ये ज्या काय वेकेन्सीज येतील ते येतील. महाराष्ट्रासाठी काहीतरी वेकेन्सीज असतील त्यात पण. तर म्हणजे नक्की 3600पेक्षा जास्त वेकेन्सीज आपल्याला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये एक्झाम द्यायची आहे. तर आता ही एक्झाम देण्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. तर तयारी करायच्या अगोदर टाईमलाईन समजली पाहिजे. टाईमलाईन अशी आहे, SBI क्लर्कची प्रिलिम्स एक्झाम सप्टेंबरमध्ये होणार आहे. ऑक्टोबरमध्ये IBPS क्लर्कची प्रिलिम्स होणार आहे. नोव्हेंबरमध्ये RRB क्लर्कची प्रिलिम्स आणि SBI क्लर्कची मेन्स होणार आहे. डिसेंबरमध्ये IBPS क्लर्कची मेन्स एक्झाम होणार आहे आणि जानेवारीमध्ये RRB क्लर्कची मेन्स एक्झाम होणार आहे. तर ही टाईमलाईन आहे. म्हणजे सप्टेंबरपासून जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात कोणती ना कोणती क्लर्कची एकतर प्रिलिम्स आहे नाहीतर मेन्स आहे. तर याची तयारी कशी करायची? मी सुरुवातीला सांगितलं 6 टॉपिकवरती सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आणि सगळ्यात पहिले आपल्याला ते 6 टॉपिक संपवायचे. त्या 6 टॉपिकवरती येण्या अगोदर मी थोडंसं तुमच्यासमोर एक पूर्ण एक्झामचा पिक्चर ठेवतोय. एकाच स्लाइडमध्ये 3 एक्झामिनेशन पूर्ण पिक्चर मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर नॉलेज. तर SBI क्लर्क, IBPS क्लर्क, RRB क्लर्क. SBI क्लर्क प्रीमध्ये असा सिनारिओ, मेन्समध्ये असा सिनारिओ. IBPS क्लर्क प्रीमध्ये सिनारिओ, मेन्समध्ये सिनारिओ. RRB क्लर्क प्रीचं सिनारिओ, मेन्सचं सिनारिओ. आता हा एक्झॅक्टली काय आहे मी तुम्हाला SBI क्लर्कच्या एक्झाम्पलनी समजावतो, म्हणजे पुढचे नंबर्स तुम्हाला समजायला सोपं जाईल. मी गोष्ट करतो SBI क्लर्कच्या प्रिलिम्स एक्झामिनेशनची. तर प्रिलिम्स एक्झामिनेशनमध्ये SBI क्लर्कच्या क्वांट जो आहे तो तुम्हाला 35 मार्कला मिळणार आहे. 35 मार्क्स, 35 क्वेश्चन. क्यू इज फॉर क्वेश्चन. 35 क्वेश्चन 35 मार्क्सला येणार आहेत आणि टाइम मिळणार आहे तुम्हाला 20 मिनिटांचा. क्वांटचा सिनारिओ मेन्स एक्झामिनेशनमध्ये कसा आहे, 50 क्वेश्चन 50 मार्क आणि 45 मिनिटांचा टाइम मिळणार आहे. रिझनिंगमध्ये तुम्हाला 35 क्वेश्चन्स मिळणार आहेत प्रिलिम्समध्ये SBI क्लर्कच्या. 35 मार्क्सचं वेटेज असणार आहे आणि 20 मिनिटाचा टाइम मिळणार आहे. मेन्स एक्झामिनेशनमध्ये रिझनिंगचे 50 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी असणार आहेत आणि 45 मिनिटाचा टाइम मिळणार आहे. इंग्लिशमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी 20 मिनिटाचा टाइम असणार आहे. 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी 35 मिनिटाचा टाइम असणार आहे. प्रिलिम्स एक्झामिनेशनमध्ये जनरल अँड बँकिंग अवेअरनेस येत नाही आणि कम्प्युटर पण येत नाही, म्हणून इथं डॅश केलेलं आहे. SBI क्लर्कच्या मेन्स एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जनरल बँकिंग अवेअरनेसचे 50 क्वेश्चन मिळणार आहेत, 50 मार्क्ससाठी 35 मिनिटाचा टाइम असणार आहे. कम्प्युटर नॉलेज SBI क्लर्कच्या मेन्समध्ये सुद्धा नसतं, IBPS क्लर्कच्या मेन्समध्ये सुद्धा नसतं. फक्त आणि फक्त RRB क्लर्कच्या मेन्समध्ये कम्प्युटर नॉलेजचे क्वेश्चन्स असतात. ठीक. तर हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना आता, तर याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही IBPS क्लर्क आणि RRB क्लर्कचे हे नंबर समजू शकता. आता मी तुम्हाला एक्झामिनेशन पॅटर्न सांगितलं, आता मी टार्गेटबद्दल बोलतो. SBI क्लर्कचं आपण एक्झाम्पल डिस्कस करतो, तर टार्गेट SBI क्लर्कच ठेवूयात. SBI क्लर्कमध्ये प्रिलिमचा कट ऑफ किती गेला होता सर लास्ट इयर? 65.5, 66 कन्सिडर करू ना आपण. किती कट ऑफ गेला होता प्रिलिम्सचा? 66. आता हे 66 कट ऑफ 470 वेकेन्सीज असताना गेलं, तर ह्या वर्षी 1700 वेकेन्सीज रेग्युलर जर मी कन्सिडर करतोय, है ना, तर 1700 वेकेन्सीज म्हणजे वेकेन्सीज जवळपास तिप्पट वाढल्यात. 3 पट वेकेन्सी झाल्यानंतर कट ऑफ एवढं राहणार नाही, कट ऑफ कमी येणार. मी काय म्हणतो, थोड्या वेळासाठी आपण अज्युम करूया नाही झाला कट ऑफ कमी. लय अभ्यास केला पोरांनी, रात्रंदिवस एक केला आणि एवढा अभ्यास केला, कट ऑफ एवढंच राहिला. 66 मार्क आपल्याला सिक्युअर करायचे 100 मधनं. किती सोपं आहे का किती अवघड आहे? डिस्कस करू आपण. रिझनिंग किती मार्क्सची येणार आहे? 35. मी काय म्हणतो, 35 मार्कची जी रिझनिंग येणार आहे ना, जर सगळ्या गोष्टी तुम्ही
सांगितल्याप्रमाणे केल्या तर या 35 मध्ये 30 मार्क रिझनिंगचे कुठंच गेलेले नाहीत, कुठंच गेलेले नाहीत. क्लर्कच्या एक्झामिनेशनमध्ये सगळे क्वेश्चन खूप सोपे असतात, प्रश्न फक्त स्पीडचा असतो. प्रश्न सॉल्व्ह करणं, क्वेश्चन सॉल्व्ह करणं, त्यांच्या आन्सर्स करेक्ट काढणं चॅलेंजिंग नाही. चॅलेंज फक्त स्पीडचं आहे की तुम्ही किती पटकन क्वेश्चन सॉल्व्ह करता. हा, तर 35 मिनिटामध्ये 35 मार्क्स मधले 30 मार्क्स मिनिमम म्हणतोय मी, मिनिमम. सर 66 मधले 30 मार्क आपण फक्त जर एका सब्जेक्टमध्ये सेक्युअर केले तर राहतात 36 मार्क्स. क्वांट आणि इंग्लिशमध्ये मिळून 36 मार्क सेक्युअर नाही करता येणार. हा, क्वांटमध्ये स्पीड चला मी आता टॉपिक वरतीच जातो. आपलं टार्गेट काय आहे? 66 मार्काचं टार्गेट आहे. मी तुम्हाला काय म्हणतो, सांगितल्याप्रमाणे गोष्टी करा. रिझनिंग मध्ये कमीत कमी 30 मार्क येतील, कमीत कमी. बेस्ट केस सिनारिओ आहे 33 मार्क. आपल्याला 35 पैकी 35 पाडायचे पण नाही आहेत, नाही पाडायचे 35 पैकी 35. 33 मार्क बेस्ट केस सिनारिओ, 33 मार्क्स. मिनिमम 30 आलेच पाहिजेत. हा, त्या स्ट्रॅटेजीवरती येतो. सेम IBPS क्लर्क 35 मार्कची रिझनिंग आहे प्रीमध्ये. 35 मध्ये किती? 35 मध्ये मिनिमम 30 मार्क आलेच पाहिजेत. हा, आपला प्रयत्न स्ट्रॅटेजी त्याच डायरेक्शन मध्ये जाणार आहे. बेस्ट फ्री व्हिडिओज मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. हा, त्याच्यानंतर RRB क्लर्क प्रिलिम्स 40 मार्कची रिझनिंग येते. 40 मध्ये मिनिमम 35 मार्क आलेच पाहिजेत, मिनिमम 35 आलेच पाहिजेत. हा, ज्या गोष्टी सांगतो त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला फक्त फॉलो करायच्या. मेन्स एक्झामिनेशनचं टार्गेट सांगतो. मेन्स एक्झामिनेशन मध्ये कट ऑफ किती गेलं SBI क्लर्कचं? 82 समथिंग गेलं होतं. हा, SBI क्लर्कचं 82 कधी गेलं तर 470 वेकेन्सीज असताना. 1700 वेकेन्सीज आहेत. कट ऑफ कमी व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. मी म्हणतो चला नाही उद्या कमी, 82च कट ऑफ राहिला, 82च कट ऑफ राहिला. 60 मार्कची रिझनिंग आहे. हा, 60 मार्कची. 60 मध्ये कमीत कमी 30 मार्क मी मिनिमम म्हणतोय, मिनिमम म्हणतोय. याच्या पुढे तुमचे एफर्ट्स, याच्या पुढे तुमचे एफर्ट्स, तुमचे एफर्ट, तुमची सिन्सिअरिटी, तुमची रेग्युलॅरिटी. मिनिमम 30 मार्क 60 मधनं आलेच पाहिजेत रिझनिंग मध्ये. तर 82 मधनं 30 मार्क एकाच सब्जेक्टमध्ये आले, राहिले 52 मार्क्स. हा, तर 140 मधनं 52 मार्क सेक्युअर करणं एवढं जास्त चॅलेंजिंग आहे. आणि हे मी कधी म्हणतो माहिती आहे? ज्यावेळेस कट ऑफ आपण तेवढंच अज्युम करतोय की तेवढंच कट ऑफ राहणार आहे. कट ऑफ कमी झाल्यानंतर जे की मला वाटतंय की व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. 3 पट वेकेन्सीज वाढल्यानंतर कट ऑफ मागच्या वर्षी एवढं राहत नाही, कट ऑफ कमी होतं. हा, तर कट ऑफ जर कमी झालं तर आपलं गणित किती सोपं आहे. सेम आपण मेन्स एक्झामिनेशन मध्ये मिनिमम 50% मार्क्सचं टार्गेट ठेवणार आहोत. 60 मार्कची रिझनिंग, मिनिमम 30 मार्क्सचं इथं टार्गेट आहे. इथं 50 मार्कची रिझनिंग, मिनिमम 25 मार्क्सचं आपलं टार्गेट राहणार आहे. सर कसं अचीव्ह करायचं? सगळ्यात पहिले मी बोलतो प्रिलिम्स बद्दल. सगळ्यात पहिले मी बोलतो प्रिलिम्स बद्दल. आता तुमच्या समोर मी आताचं जे डिस्कशन आहे ना ते SBI क्लर्क आणि IBPS क्लर्क दोन्हीसाठी ऍप्लिकेबल आहे. इंग्लिश सब्जेक्ट RRB मध्ये नसतो, त्याच्यामुळं हे वाला डिस्कशन SBI IBPS क्लर्कसाठी. इथं जे डिस्कशन करणार ते तिन्ही एक्झामिनेशनसाठी ऍप्लिकेबल आहे. रिझनिंग आणि क्वांट तिन्ही एक्झामिनेशनच्या प्रिलिम्समध्ये दिसणार आहे आपल्याला. मी काय सांगतो आता व्यवस्थित ऐका. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे या व्हिडिओचा. हे 6 टॉपिक जे तुमच्या समोर दिसत आहेत तुम्हाला ते 60 मार्कसाठी येणार आहेत. किती मार्कची रिझनिंग येणार आहे प्रिलिम्समध्ये? 35 मार्कची. तुम्हाला माहित आहे या 35 मार्क्स पैकी मिनिमम 15 मार्क्स फक्त पझल्स वरती येणार. पझल्स वरती मिनिमम 15 मार्क्स येणार आहेत. पझल हा जो टॉपिक आहे तुमचा, मिनिमम 15 मार्क शुअर शॉट डोळे बंद करून येणार आहेत. 15 पेक्षा एक पण कमी नाही होणार. आणि पझल्स एवढे टफ पण नाही आहेत क्लर्क लेवलला. हा, पझल टफ असतात नसतात आतापर्यंत तुमचं ओपिनियन काही पण असू द्या. हा, तुम्हाला पझल बद्दल काहीच माहिती नाहीये. बेस्ट केस सिनारिओ, दी बेस्ट केस सिनारिओ, तुम्हाला काहीच माहित नाही पझल बद्दल. पझल बद्दल जर तुम्हाला माहिती आणि वाटतं ऐक तुमचं काय जातं बोलायला. हा, तुम्हाला माहिती आहे पझल सॉल्व्ह करणं किती अवघड असतं. 2 व्हिडिओ सांगतो तुम्हाला. ते 2 व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मला येऊन सांगा की पझल अवघड आहे. मला नका सांगू पझल अवघड आहे. 2 व्हिडिओ बघितल्यानंतर मला सांगायचं की पझल किती अवघड आहे. हा, पहिले वेटेज डिस्कस करतो, मग रिसोर्सेस कडे येणार. पझल्स किती मार्कला येणार? 15 मार्कला. दुसरा चॅप्टर आहे अल्फाबेट.
अल्फाबेट हा जो चॅप्टर आहे ना, मिनिमम 7 मार्क्सला येणार आहे, मिनिमम 7 मार्क्स. आणि अल्फाबेट हा चॅप्टर असा आहे जिथं तुम्हाला वाचलेली गोष्ट जर व्यवस्थित समजता आली तर याच्यामध्ये तुम्हाला शिकायचं काहीच नाही. हा, पझलमध्ये तरी चला थोड्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, पण अल्फाबेटमध्ये लिहिलेली गोष्ट फक्त वाचून समजता आली पाहिजे. त्याचं उत्तर शेंबडं पोरग सुद्धा देऊ शकतं, छोटं पोरग पण त्याचं उत्तर देईल. एवढे सोपे प्रश्न अल्फाबेटमध्ये, काहीच शिकायचं नाही त्यात. किती मार्क झाले? 2 चॅप्टर, मार्क किती झाले? 22. मला एक सांगा, तुमच्या 35 मधले 22 मार्क 2 चॅप्टर घेऊन बसलेत. 35 मधले 22 मार्क 2 चॅप्टर घेऊन बसलेत. मग ह्या 22 मधनं आपण किती सिक्युअर करायला पाहिजे? माझं म्हणणं, या 22 मधनं 20च्या खाली मार्क यायलाच नाहीत पाहिजे. जे 2 मार्क सोडणार आहे ना, ते आपण याच्यातच सोडणार आहे. हा, 2 मार्क आपण सॉल्व्ह नाही करणार, ते मी तुम्हाला सांगतो, ते क्वेश्चनच सोडून द्यायचा आहे. हा, रिसोर्सेस सांगतो. चला, मी टॉपिकचं वेटेज सांगितलं, तुम्हाला रिसोर्सेस सांगतो. पझलसाठी दी बेस्ट रिसोर्स सांगतो मी तुम्हाला, दी बेस्ट है ना. 251 रूल्स ऑफ पझल्स बाय सचिन सर, यूट्यूबवरती सर्च करा. फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर अवेलेबल आहे. 13 तासाचं सेशन आहे. किती? 13 तास. 13 तासाचं सेशन आहे. 12 तास 44 मिनिट आणि काही सेकंद. या 13 तासाच्या सेशनमध्ये पझलला जे काही बेसिक लागतं, तुम्हाला ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट लागतात, जे काही बेसिक स्टेटमेंट्स आहेत पझलमध्ये, A to Z सगळेचे सगळे कव्हर केलेले आहेत. A to Z सगळेचे सगळे स्टेटमेंट्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. हे एकदा केलं तर सगळ्या एक्झामच्या पझलचं फाउंडेशन मजबूत झालं. मग काय क्लर्क आणि काय PO, काय प्री आणि काय मेन्स, सगळ्या सेंटेन्स, सगळ्या टाईपच्या पझलचं फाउंडेशन मजबूत झालं. याच्यामध्ये तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट कळतील. मग पझलमध्ये कॉन्सेप्च्युअल लेवलवरती काय प्रॉब्लेम राहणार नाही. एकदा हे सेशन बघून पूर्ण झालं, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दुसरं एक सेशन यूट्यूबवरती सर्च करायचं आहे, 40 आवर्स पझल्स बाय सचिन सर. 37 तासाचं सेशन आहे ते, 37-38 तासाचं. काय 40 तासाचं होतं ते ओरिजिनली, काहीतरी ग्लिच आला यूट्यूबकडून आणि ते कॉम्प्रेस होऊन 37 तासाचं झालं. ते कसं झालं आम्हाला पण नाही कळालं, पण ओरिजिनली ते होतं 40 तासाचं. त्यामुळे यूट्यूबवरती सर्च करा 40 आवर्स पझल्स बाय सचिन सर यूट्यूबवर. 40 तासाचं लेक्चर आहे. 40 पझलचे सगळं टाईप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेत प्रॅक्टिससाठी. ह्याच्यामध्ये तुमची सगळी थेअरी क्लिअर होणार. थेअरी क्लिअर झाल्यानंतर काय करणार तुम्ही? थेअरी क्लिअर झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिससाठी 40 तासाचं पझलचं सेशन रेफर करणार. ठीक, तुमचा हा टॉपिक झाला. पझलला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही. याच्या व्यतिरिक्त या तिन्ही एक्झामिनेशनसाठी काहीच करायची गरज नाही. कोणाचा कोर्स माझा सुद्धा कोर्स घ्यायची गरज नाही. हा, माझे पण कोर्सेस आहेत, हे तुम्ही सांगू शकलो असतो हा कोर्स, अरे नाही गरज. मी काय म्हणतो, नाही गरज. हा, तर हे पझलचे 40 आणि 13, 33 आणि 37, 13, 50 तासाचे पझलला दिले तुम्ही, सगळ्या एक्झामचं तुमचं टेन्शन संपलं. त्यानंतर सिलेबसकडे जरा येतो. हा सिलेबस आहे आपला रिझनिंगचा. कुठे गेला रे? हा सिलेबस आहे आपला रिझनिंगचा. पझल सगळे 2 सेशनमधनं कव्हर होणार. मग तुम्ही येणार इकडे प्रिलिम्समध्ये. हे पहिले 7 टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. हे 3 टॉपिक प्रिलिम्समध्ये येत नाहीत. इनपुट, आउटपुट, अनालिटिकल रिझनिंग, डेटा सफिशियन्सी प्रिलिम्समध्ये येत नाहीत. हे 7 टॉपिक प्रिलिम्समध्ये येतात. याच्यामध्ये अल्फाबेट तुम्हाला सांगितलं. आता ह्याच्यामधला कोणताही टॉपिक जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, टॉपिकचं नाव यूट्यूबवर टाकायचं, पुढे लिहायचं 1 शॉट बाय सचिन सर. हा, अल्फाबेट्स 1 शॉट बाय सचिन सर. 1.5 ते 2 तासाचं लेक्चर आहे. त्या 1.5 ते 2 तासाच्या लेक्चरमध्ये अल्फाबेट या चॅप्टरवरती जे 5 टाईपचे क्वेश्चन्स येतात, ॲक्च्युली येतात 6 टाईपचे, पण त्यातला एक आपण सोडून देतो. कोणता सोडून देतो ते 1 शॉटमध्ये सांगितलंय. त्यामुळे जे 5 टाईपचे क्वेश्चन आहे जे आपण सॉल्व्ह करणार आहे, डिटेलमध्ये प्रत्येक टाईप आणि त्याची लँग्वेज एक्सप्लेन केलेली आहे. यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. सिलॉजिझम तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सिलॉजिझमसाठी एक स्पेशल सेशन आहे, यूट्यूबवरच आहे, 9.5 तासाचं सेशन आहे. हा, यूट्यूबवरती 9.5 तासाचं सेशन आहे. 21 रूल्स ऑफ पझल्स बाय सचिन सर. 21 रूल्स ऑफ पझल्स बाय सचिन सर, बेसिक ते ॲडव्हान्स. हे लेक्चर बघितल्यानंतर सिलॉजिझममध्ये परेशान होऊन दाखवा मला. शक्यच नाही. याच्यामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट जर इम्प्लिमेंट केली तर शक्यच नाही तुम्हाला सिलॉजिझममध्ये कन्फ्यूज होणं. हां, तर मी हेच सांगतो तुम्हाला की तुम्हाला जो पण टॉपिक अभ्यास करायचा आहे त्या टॉपिकचं नाव यूट्यूबवर टाका, पुढं 1 शॉट बाय सचिन सर लिहा.
ब्लड रिलेशन, वन शॉट बाय सचिन सर. डायरेक्शन डिस्टन्स, वन शॉट बाय सचिन सर. इनइक्वालिटी, वन शॉट बाय. जो टॉपिक अभ्यास करायचा टॉपिकचं नाव युट्यूबवर, पुढं वन शॉट बाय सचिन सर. खेळ खल्लास. किती मार्क आणायचे आपल्याला रिझनिंगला? हां, आपलं रिझनिंगचं टार्गेट काय होतं? मिनिमम 30 मार्क्सचं टार्गेट होतं. मला एक गोष्ट सांगा, आपल्याला 30 मार्क्सचं टार्गेट आहे आणि मी तुम्हाला म्हणतो की यार 2 चॅप्टरवरतीच 22 मार्क्सचं वेटेज आहे. त्या 22 मधनं आपण 20 मार्क जर सेक्युअर केले तर राहिलेल्या चॅप्टरमधनं 10 मार्क होणार नाहीत का आपल्याला? हां, आणि असं पण नाही की इथं टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन असतात. नाही, क्लर्कचा पेपर सोपा असतो. पीओचा असतं तर मी गोष्ट वेगळी केली असती. पीओ मध्ये 35 मधनं टार्गेट मी तुम्हाला 30चं सांगतच नाही, 26-27चं टार्गेट सांगतो. कारण त्या एक्झामिनेशनची लेवल असती आहे, तर तेवढं पॉसिबल आहे. आपल्या स्टुडंट्सनी केलेलं आहे या अगोदर, तुम्ही पण करू शकता. ही गोष्ट कळाली. रिझनिंगमध्ये आपण 30+ मार्क्सचं टार्गेट घेऊन चाललोय. क्वांटमध्ये स्पीड मॅथ्स 15 मार्कला येतं. तुमचं क्वांट जे 35 मार्कला विचारतात ना प्रिलिम्समध्ये, SBI IBPS क्लर्क, SBI आणि IBPS क्लर्कमध्ये 35 मार्कला क्वांट येतं. त्या क्वांटमध्ये 35 मार्कापैकी स्पीड मॅथ्स जे आहे, जे स्पीड मॅथ्स आहे ते 15 मार्कला येणार आहे. स्पीड मॅथ्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आकडेमोड, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, स्क्वेअर, क्यूब, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, हे येत नाही का? हां, प्रॅक्टिस करून फक्त स्पीड वाढवायचं आहे. हां, इज्जतीत जर प्रॅक्टिस केली ना, इज्जतीत नीट जर प्रॅक्टिस केली ना, तोंडी क्वेश्चन सॉल्व्ह होतात, ते ओरली क्वेश्चन सॉल्व्ह होतात. 15 मार्काला स्पीड मॅथ्स येणार आहे तुम्हाला. डाटा इंटरप्रिटेशन मिनिमम 7 मार्कला येणार आहे. हे जे डाटा इंटरप्रिटेशन आहे, डाटा इंटरप्रिटेशन मिनिमम 7 मार्कला येणार आहे. 5 ते 7 मार्क फिक्स आहेत. एक डाटा इंटरप्रिटेशनचा रेग्युलर सेट आणि एखादा आला तर कॅसलेट DI. हां, 2-3 मार्काचा कॅसलेट DI. तर 15 आणि 7 22 मार्क पर 2 चॅप्टरवरती आहेत. हां, इज्जतीत जर अभ्यास केला तर क्वांटमध्ये 22-23 मार्क सेक्युअर करणं अवघड नाही आहे. मी काय म्हणतो, तुम्हाला लय सायंटिस्ट लेवलचं डोकं पण नाही लावायचं. 22-23 मार्क सेक्युअर करणं क्वांटमध्ये अजिबात अवघड नाही. इथे 15 मध्ये 15 येतात, यायलाच पाहिजेत. तुमची तयारी व्यवस्थित असेल, तुम्ही तेच क्वेश्चन प्रॅक्टिस केले असतील जे एक्झामिनेशनमध्ये येतात, त्यांची लेवल एक्झामिनेशन सारखी असेल तर इथं 15 पैकी 15 येतात. इथं 7 मधले 5च येऊ देत. मी काय म्हणलं, 2 सोडून दिले आपण, नाही आले आपल्याच्याने. मी हे म्हणतच नाही ना की 100 पैकी 100. कोण म्हणलं नाही आणायचे दादा? अरे राजा, राहू दे, 100 मध्ये 100 नाही आणायचे. हां, 7 मधले 5च येऊ दे ना, 20 मार्क झाले. हां, मग बाकीच्या राहिलेल्यातनं 2-3 मार्क येणार नाहीत काय? तर 22-23 मार्क क्वांटमध्ये आणायला एवढं चॅलेंजिंग नाही आहे. हां, थोडेसे अजून एफर्ट टाकलेत तुम्ही, तिथं 25 पर्यंत पोहोचू शकता. आणि लईच जास्त एफर्ट घेतले तर पिक्चर वेगळा बनू शकतो. मी काय म्हणतो, 22च येऊ दे. 30 मार्क आपण रिझनिंग मध्ये आणले, 22 मार्क आपण क्वांट मध्ये आणणार. ठीक, राहिलं इंग्लिश. हां, किती झाले? 52 मार्क झाले. आणायचे किती? 66. मी कधी सांगतोय? मागच्या वर्षीच्या वेकेन्सीज आणि कट ऑफ वरून सांगतोय. या वर्षीच्या वेकेन्सीज नुसार कट ऑफ जायचे चान्सेस आहेत खाली. अरे 66. 14 मार्क इंग्लिशमध्ये येत नाहीत का? एवढं अवघड आहे इंग्लिश? लय अवघड जात असेल तर त्याचं पण सोल्युशन देतो. 14 मार्क आपल्याला इंग्लिशमध्ये आणायचे आहेत. त्या 14 मधले 10 मार्क, 10 ते 15, 10 नाही 10 ते 15 मार्क रीडिंगवरती येतात. हां, तुमचं इंग्लिश किती मार्कला येतो? इंग्लिश येतं 30 मार्कला. या 30 मार्कमधनं तुम्हाला माहिती आहे रीडिंगवरती बेस्ड 10 ते 15 मार्क्स येतात. 10 ते 15 मार्क फक्त रीडिंगवरती येतात. आता रीडिंग म्हणजे काय? तर फक्त RC डोक्यात नाही आणायचा, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन डोक्यात नाही आणायचं. फक्त रीडिंग म्हणजे एक पॅरेग्राफ, ते लहानपणी करायचो आपण. हां, दिला एक पॅरेग्राफ, हां चला आता त्या पॅरेग्राफवरनं 6-7 प्रश्न दिलेत, 8-10 प्रश्न दिले, त्यांची उत्तरं दे. हे लहानपणीच झालं. रीडिंगमध्ये काय आहे ना, तुमचं ओव्हरऑल इंग्लिश रीडिंग कसं आहे ते जज केलं जातं. RC त्याचा एक पार्ट झाला. त्याच्या व्यतिरिक्त अजून रीडिंगवरती बेस्ड क्वेश्चन काय असतात? पॅराजंबल म्हणजे 5-6 सेंटेन्सेस दिलेले असतात, एका पॅरेग्राफच्या वर खाली दिलेले असतात. तुमचं रीडिंग जर व्यवस्थित आहे, ठीकठाक आहे, त्याला लय खतरनाक रीडिंग नाही लागत. बेसिक इंग्लिश आहे हो ते, बेसिक इंग्लिश. हां, 10वी-12वी पर्यंत इंग्लिश जर ठीक लक्ष दिलं असेल, हां मास्तरकडेच लक्ष असेल शिकवताना, इकडं आजूबाजूला लक्ष नसेल, तर इंग्लिश एवढं काय वैताग देत नाही.
लय जास्त वैताग देत नाही इंग्लिश. हां, तर इंग्लिश रीडिंग 10 ते 15 क्वेश्चन्स, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराजंबल, सेंटेन्स रिअरेंजमेंट है ना, मॅच द कॉलम, हे सगळे रीडिंगच्या अंडर मी कन्सिडर करतो. आता होऊ शकतं तुमच्या इंग्लिश टीचरने तुम्हाला वेगळं काही सांगितलं असेल, होऊ शकतं. हां, जे इंग्लिश टीचरने सांगितलं तेच ऐका. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी पाठीमागच्या 10 वर्षांपासून एक्झामिनेशन्स खूप जवळून बघतोय. त्या एक्झामिनेशन जवळून बघितल्यानंतर मला जे जाणवलं ते तुम्हाला सांगतोय. मी ज्या वेळेस पेपर देतो त्या वेळेस माझा सगळ्यात जास्त स्कोर इंग्लिशमध्येच असतो. माझा सब्जेक्ट रिझनिंग आहे. रिझनिंगमध्ये मला पेपरचं ॲनालिसिस करायचं असतं. त्याच्यामुळे ठीक आहे, तिथं मी 20 मिनटामधले 15 मिनटं सॉल्व्ह करायला देतो, 5 मिनिट ॲनालिसिसला देतो. हां, पण इंग्लिशमध्ये माझे मार्क्स सगळ्यात जास्त असतात. का? मला तुम्ही नियम विचाराल इंग्लिशचा, ए सर ग्रामरचा नियम, नियम बियम काय माहीत नाही, कसलाच नियम माहीत नाही मला इंग्लिशचा. हां, पण तुम्ही जर मला एररचे क्वेश्चन दिले तर 70-80% चान्सेस आहे मी ते बरोबर सॉल्व्ह करणार. 70-80% चान्स. का? कारण रीडिंगची सवय आहे ना. रीडिंगची सवय. तुम्हाला एखादं वाक्य मराठीत दिलं तर त्यातली चूक तुम्ही नाही सांगू शकणार का? सांगणार ना. अरे 100% सांगणार. लहानपणापासून मराठी बोलताय, ऐकताय, वाचताय. हां, इंग्लिश बरोबर तसं नाही ना आपलं. आपण इंग्लिश वाचायची बोंब, हां ऐकायची तर त्याहून बोंब. इंग्लिश पिक्चर लावले तर आवाज बंद करून बघतो आपण. मग अशा परिस्थितीमध्ये थोडं त्रास देत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण एवढा अवघड इंग्लिश क्लर्कमध्ये येत नाही. आणि या वर्षी तर पीओमध्ये सुद्धा इंग्लिश अवघड आलं नाही. पीओमध्ये इंग्लिश जर सोपं आलं तर क्लर्कचा विषय सोडून द्या. बेसिक रीडिंग ज्याचं चांगलं आहे त्याला इंग्लिशमध्ये 10 ते 15 जे मार्क आहेत त्यातले 8-10 मार्क कसे पण मिळणार. 8च मिळू दे. मी काय म्हणतो, रीडिंगवरती जे 15 आहेत ना, 8च मिळू दे. बाकी राहतं काय, व्होकॅब्लरी आणि ग्रामर. तर व्होकॅब्लरीवरती तुम्हाला कमीत कमी 4-5 क्वेश्चन मिळतात. आता व्होकॅब्लरीमध्ये फिलर्स येतात किंवा मग सिनॉनिम अँटॉनिम्स येतात. क्लोज टेस्ट आले तर विषयच संपला. क्लोज टेस्ट आली तर मग विषयच संपला. 5-6 क्वेश्चन सरळ सरळ व्होकॅब्लरीचे मिळून जातात. मग 15 ते 20 मार्क फक्त रीडिंग आणि व्होकॅब्लरीवर येत असतील. तुम्ही इंग्लिशमध्ये घेऊन बसता ग्रामर, तर ग्रामर होतच नाही. रूलच गेलं ना खड्ड्यात. नाही होत, गेलं खड्ड्यात. 5 मार्कला ग्रामर येतं. हां, त्या 5 मार्कसाठी तुम्ही इंग्लिशचं सगळं पिक्चर कशाला बिघडून घेता? सगळा पिक्चर का बिघडून घेता? रीडिंग मॅक्सिमम वेटेज आहे रीडिंगचा, त्यावर फोकस करा ना. हां, पॅराग्राफमध्ये काय सांगितलं त्याच्यावरून क्वेश्चनचा आन्सर करायचं आहे. रीडिंग व्यवस्थित ठेवलं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ठेवलं, रोज एक पॅराग्राफ वाचा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. कसं सुधारत नाही? ग्रामर सुधारायला वेळ लागतो, कारण ग्रामरमध्ये रूल लक्षात ठेवणं आणि बरीच काही किचकट प्रक्रिया आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही मला रूल विचारायला नाही सांगता येणार मला. हां, पण तुम्हाला एरर मी कदाचित सांगू शकेन, कदाचित. का? कारण रीडिंगची सवय, ठीकठाक रीडिंग आहे इंग्लिशमध्ये. तर ज्याचं रीडिंग व्यवस्थित आहे त्याचा इंग्लिशला पण काही प्रॉब्लेम येत नाही. तर मग असं करून आता इंग्लिशमधनं 14 मार्क कुठून काढायचे ते गणित तुम्ही बसवा. क्वांटचं आणि रिझनिंगचं गणित मी तुम्हाला दिलंय. इंग्लिशमधून 14 मार्क्स कुठून काढणार आहेत ते गणित तुम्हाला बसवायचं आहे. मी रिसोर्सेस सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. हां, पझलसाठी 251 रूल्स सगळं बेसिक याच्यामध्ये आहे. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 40 आवर्स पझल्स बाय सचिन सर यूट्यूबवरतीच सर्च करायचं आहे. एक व्हिडिओ मिळेल 37-38 तासाचा. त्या व्हिडिओमध्ये सगळे पझलचे टाईप आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिलॉजिझम 1 शॉट, 21 रूल्स ऑफ सिलॉजिझम बाय सचिन सर. यानंतर जो टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचा आहे, टॉपिकचं नाव टाकायचं, पुढे लिहायचं 1 शॉट बाय सचिन सर. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला यूट्यूबवरती प्रॅक्टिस सेशन्स रेग्युलर अटेंड करायचे आहेत. मी रोज संध्याकाळी 7 वाजता यूट्यूबवरती लेक्चर येतो, रोज संध्याकाळी 7 वाजता. ठीक आहे. आता ते सेशन तुम्हाला कधी अटेंड करायचे आहेत मी तुम्हाला सांगू शकत होतो ना, आज स्ट्रॅटेजी ऐकली, आजच्या आज यायला पाहिजे, नाही ना. तुम्ही स्ट्रॅटेजी सेशन आत्ता ऐकलं आणि तुमचं बेसिकच क्लिअर नसेल तर 7 वाजता जे मी लेक्चर घेतो यूट्यूबवरती त्यात येऊन काहीच फायदा नाही, कारण ते प्रॅक्टिस सेशन आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये कधी या ज्यावेळेस तुमचे कॉन्सेप्ट शिकून झालेत. हां, तुम्ही 251 रूल्स पाहिले, 40 आवर्स पझल पाहिलेत, 21 रूल्स पाहिलेत, बाकीचे 1 शॉट्स पाहिलेत, आहे ना. तर त्यानंतर तुम्ही सेशनमध्ये 7 वाजताचे यायला सुरू करा. 7 वाजताचं प्लॅनिंग कसं आहे? 7 वाजताचं प्लॅनिंग हे आहे, मंडेला मी तथास्तू पझलचं सेशन घेतो, ज्याच्यामध्ये मी फक्त पझल्स डिस्कस करतो. फक्त पझल, तथास्तू पझल्स, फक्त पझल्स डिस्कस होतात. एक्झामिनेशन जी पण लाईंड अप आहे
त्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे इम्पॉर्टंट टाईपचे पझल्स मी याच्यामध्ये कव्हर करतो. काही गोष्टी एक्झामच्या हिशोबाने इझी असतात, काही एक्झामच्या हिशोबाने डिफिकल्ट असतात, काही एक्झामच्या हिशोबाने मॉडरेट असतात. तर ह्या तिन्ही लेवल म्हणजे सेम टॉपिकवरती एक्झाममध्ये इझी क्वेश्चन आला तर कसा असेल, त्याच टॉपिकवरती मॉडरेट आला तर कसा असेल, त्याचवरती डिफिकल्ट आला तर कसा असेल, या सगळ्या गोष्टी इथे प्रॅक्टिस करवतो मी फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती. त्याच्यानंतर ट्यूजडेला सिलेक्शन मॉक, कम्प्लीट मॉक डिस्कस करतो मी. जी पण एक्झामिनेशन लाईंड अप आहे त्या एक्झामिनेशनची कम्प्लीट मॉक डिस्कस होते. वेन्सडेला परत तथास्तू पझलचं सेशन होतं. तथास्तू पझलमध्ये परत तेच आपण पझलचे सगळे टाईप. आणि थर्सडे आणि फ्रायडेला परत सिलेक्शन मॉक डिस्कस करतो मी. सॅटर्डेला मेन्स लेवलचे पझल्स तुम्हाला देतो. आणि या सॅटर्डेला 15 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता सिलॉजिझमची मॅरेथॉन आहे. हां, सिलॉजिझमची प्रॅक्टिस मॅरेथॉन आहे. 50 क्वेश्चन सिलॉजिझमचे आपण त्यात डिस्कस करणार आहोत. हां, तर त्या हिशोबाने आपण रेडी राहा. तोपर्यंत जर 21 रूल्स तुम्ही पाहून कंप्लीट केलं, वेल अँड गुड, हो ना. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि यार एवढ्या जास्ती अपॉर्च्युनिटीज, मी पहिल्यांदा मराठीत व्हिडिओ बनवला आहे. हां, माझी मातृभाषा मराठी, लहानपणापासून मराठी 10वीपर्यंत पूर्ण मराठीत शिक्षण आहे. सेमी इंग्लिशसुद्धा नव्हतं, पूर्ण मराठीमध्ये. मी इंग्लिश पहिले 11वीला गेल्यानंतर इंग्लिशमधनं फिजिक्स, बायो वगैरे अभ्यास केला. तर असं काही नसतं की आमचं मराठी सर इंग्लिश येत नाही, गप रे, नसतंय काय, अभ्यास केल्यात सगळं येतं आहे. हां, मी तो तेच सांगतो की यार वाटलं मला ह्यावेळेस की मराठीमधून व्हिडिओ बनवावा आणि जे आहेत आपले लोक त्यांच्यापर्यंत थोडंसं जे मी रोज ऑल ओव्हर इंडिया स्टुडंटसाठी हिंदीमधून सांगत असतो ते थोडं तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून बनवला. तर फक्त म्हणजे युजली मी कधी बोलत नाही कमेंट करायला, मला फक्त तुमचं जरा फीडबॅक ऐकून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही व्हिडिओ सिन्सिअरली ऐकलाय. इथपर्यंत आल्यानंतर फक्त आता मला तुम्हाला जे वाटलं, जे पण वाटलं व्हिडिओ बघून, स्पेशली मराठीमधून व्हिडिओ बघून काय वाटलं ते नक्की जसं वाटलं तसं कमेंट सेक्शनमध्ये टाका. ठीक आहे. जर मला वाटलं की यार हां खरंच महाराष्ट्रामधून बघती ऑडियन्स जरा जास्त, तर मग येणाऱ्या टाईममध्ये आपल्या अशाच मराठीमध्ये गप्पा गोष्टी, मराठीमध्ये लेक्चर्स, सेशन्स प्लॅन करायचा मी प्रयत्न करीन. अश्युरन्स देत नाही, कारण आमचा चॅनल, आपला जो चॅनल आहे बँकिंगवाला, मेजरली काय सगळंच हिंदीमध्ये बोलतो. हां ना, आणि मराठी फक्त मलाच येतं आपल्या चॅनलवरती. हां, तर कसं वाटलं मला नक्की सांगा. बाकी ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करा, नक्की फायदा होणार आहे. हां ना. आणि याच्यामध्ये जे सेशन सांगितले ते बेस्ट क्वालिटी सेशन्स आहेत. म्हणजे एवढे बेस्ट क्वालिटी सेशन्स आहेत कदाचित तुम्हाला कोणत्या बॅचेसमध्ये पण नाही पाहायला मिळणार, कदाचित नाही मिळणार. एवढे बेस्ट क्वालिटी टॉप नॉच सेशन यूट्यूबवरती मी फ्री सांगतो तुम्हाला, आहे ना. तर काय वाटलं नक्की मला कमेंटमधून कळवा. या सेशनमध्ये, या व्हिडिओमध्ये मी इथंच तुमच्यापासून नमस्कार, आहे ना. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकी ते सगळे व्हिडिओ बघून प्रॅक्टिस सेशनमध्ये नक्की या, त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्की होणार. एक्झामिनेशनमध्ये त्याच्या बाहेर तुम्हाला काय गेलेलं दिसणार नाही. माझ्याकडून या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू, टेक केअर, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एन्जॉय युअर टाईम. बाय बाय.